दीपो मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. अशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर सामान्य प्रशासन विभागाने ज्या काही स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत महिला दिनानिमित्त महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसंदर्भात, त्यामध्ये आपल्याला सहभाग कसा नोंदवता येईल किंवा काही तांत्रिक ज्या ऑनलाईनच्या गोष्टी आहेत त्या इथे आपण समजून घेणार आहोत. आपल्याला हे जे पत्र आहे हे 26/2/26ला निर्गमित झालेलं आहे आणि जवळपास 46 विभागांना हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे. पहिला विषय आहे याचा की मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत. नंबर 2चा विषय आहे महिला गौरव दिन सप्ताह निमित्ताने दिनांक 2 मार्च 26 ते 7 मार्च 26 या कालावधीत विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत. आणि पुढे आपल्याला दिलेलं आहे पुन्हा पत्रामध्ये की दिनांक 2 मार्च 26 ते 7 मार्च 26 दरम्यान आपल्या कार्यालयातील सर्व महिला अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सर्व शाळेतील महिला शिक्षिका व महिला शिक्षकेतर कर्मचारी यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या स्तरावरून प्रोत्साहित करावे. आपल्याला इथे संपर्कासाठी मोबाईल नंबरसुद्धा इथे दिलेले आहेत आणि नंतर खाली कार्यक्रमाची रूपरेषा दिलेली आहे. आता या कार्यक्रमाच्या रूपरेषामध्ये पहिले जे 4 कार्यक्रम आहेत किंवा स्पर्धा आहेत: निबंध स्पर्धा, चारोळी रील स्पर्धा, स्लोगन स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा. ह्या ऑनलाईन आहेत, आभासी पद्धतीने होणार आहेत. तर नंबर 5 आणि 6ची जी स्पर्धा आहे कवी संमेलन स्वरचित कविता रांगोळी स्पर्धा, हे आपल्या चाटे स्कूल सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर इथे होणार आहे दिलेल्या वेळेमध्ये. तर ह्या 4 आभासी आणि 2 ज्या प्रत्यक्ष होणार आहेत स्पर्धा, या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी आपल्याला काही QR कोड आणि लिंक्स दिलेल्या आहेत. तर ही छोटीशी तांत्रिक बाब आपण इथे समजून घेऊया की या स्पर्धेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी कसं होता येईल. आणि या प्रत्येक स्पर्धेतून विविध प्रकारचे जे आहेत तर बक्षिसंसुद्धा इथं प्रथम, द्वितीय, तृतीय उत्तेजनार्थ सन्मान करण्यात येणार आहेत. तर 1 ते 4 ज्या स्पर्धा आहेत या 1 ते 4 स्पर्धेसाठी QR कोड जरी वेगवेगळे दिले असले तरी त्या QR कोडवरून आपण एक सारख्याच फॉर्मपर्यंत पोहोचत आहोत. त्यामुळे 1 ते 4 स्पर्धेसाठी आपल्याला एक फॉर्म भरावा लागणार आहे आणि 5 ते 6 स्पर्धेसाठी वेगळा फॉर्म आपल्याला भरावा लागणार आहे. तर आता हा फॉर्म कसा भरायचा ते आपण थोडंसं तांत्रिक बाब समजून घेऊयात. आपल्याला हे जे वरिष्ठ कार्यालयाकडून आलेलं जे पत्र आहे ते पत्र ओपन केल्यानंतर या पद्धतीने आपण त्याला डावीकडे थोडंसं सरकून घेऊया जेणेकरून की QR कोड थोडेसे मोठे आपल्याला दिसतील आणि याचा सहज साधा असा स्क्रीनशॉट आपल्याला काढून घ्यायचा आहे. हा स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर आपल्याला आपल्या गॅलरीमध्ये यायचं आहे. आपण आपल्या गॅलरीत आल्यानंतर ते जे पेज आहे QR कोडचं ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपला ॲप जर अपडेट आपण केलेलं असेल किंवा हँडसेट आपण अपडेट केलेलं असेल, रिस्टार्ट वगैरे करून घेतलं असेल तर आपल्याला सहज इथे उजव्या कोपऱ्यामध्ये खाली गुगल लेन्स जे आहे ते लिहिलेलं दिसेल, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या गुगल लेन्सवरती आपण क्लिक केलं तर बघा अगदी क्षणार्धात आपल्याला सगळी माहिती जी आहे QR कोडची ती लिंक इथं प्राप्त झालेली आहे. तर आता या लिंकवरती जसं q.me दिसते बघा, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल. इथे आपल्याला थोड्याशा जाहिराती वगैरे येऊ शकतात. तर वॉच टू कंटिन्यू याच्या खाली बघा इथे स्किप नावाचा शब्द दिसतो. हा स्किप, या स्किपवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा एक जाहिरात येईल. इथे त्या जाहिरातीला क्लोज करण्यासाठी क्लोज बटन कुठे आहे बघा, इथे सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये वर दिसते, त्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ती जाहिरात बंद होईल आणि आपला हा जो फॉर्म आहे तो फॉर्म आपल्याला दिसेल. आता या फॉर्ममधून आपण बाहेर पडण्याआधी किंवा अचानक माहिती भरताना बाहेर पडू नये म्हणून काय करायचं आपल्याला, ही जी फॉर्मची लिंक आहे ती आपल्याला शेअर करून घ्यायची आहे आपल्या व्हॉट्सअपवरती. इथे बघा वरती GR लिहिलं त्याच्यावरती शेअरचं चिन्ह आहे, त्या शेअरच्या चिन्हाला इथं आपण क्लिक करूयात. इथून कॉपी लिहिलेलं आहे, इथून आपण ते लिंक कॉपी करू शकतो किंवा आपल्या व्हॉट्सअपवरती जाऊन आपण सेंडसुद्धा करू शकतो. कॉपी करून घेऊयात. पण त्या पेजमधून बाहेर पडून आपला व्हॉट्सअप ओपन करूयात कॉपी केल्यामुळे आणि इथे आपली ती जी आहे ती शेअर केलेली कॉपी केलेली लिंक आहे तिथे आपल्याला पेस्ट करायची आहे. आता इथे ही लिंक पेस्ट करताना एक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की वरती जे पहिला शब्द असेल त्याला थोडंसं खाली घेऊन इथे एखादा डॉट आपल्याला द्यायचा आहे जेणेकरून की ती निळ्यामध्ये आपल्याला ती दिसेल. किंवा आता नवीन नियमानुसार
गुगल्सच्या ती लिंक आपल्याला या अशा पद्धतीने दिसेल docsgoogle.com, तिथे क्लिक करून जावं लागेल. पण जर आपण या पद्धतीने जर वरती डॉट दिला एडिटमध्ये जाऊन तर या पद्धतीने आपल्याला ही लिंक दिसते. आता या लिंकवरती आपण क्लिक करूयात. पुन्हा आपण त्याच पेजवरती आता आलेलो आहोत. या पेजमध्ये आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित आपल्याला वाचायची आहे. स्पर्धेचे नियम व अटी आहेत बघा, ते आपल्याला व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे. स्पर्धकाला कोणत्या एका स्पर्धेत किंवा सर्व स्पर्धेमध्ये सहभागी होता येईल. स्पर्धक ज्या स्पर्धा प्रकारात सहभागी होणार आहेत त्यांना स्पर्धेचा विषय निवडावा. 3 नंबरवरती आहे चारोळी रील स्लोगन. या स्पर्धेत सहभागी होताना, चारोळी म्हणताना किंवा दिलेल्या विषयाचा रील्स तयार करून व्हिडिओ आपल्या गुगल ड्राईव्हवर अपलोड करावा. नंबर 4 आहे गुगल ड्राईव्हवर अपलोड केलेल्या व्हिडिओला सर्वांनी ओपन करण्याबाबतची परवानगी द्यावी. त्यानंतर 5 आहे गुगल ड्राईव्हवरून लिंक कॉपी करून योग्य त्या प्रतिसादात पेस्ट करावी. 6 आहे निबंध स्पर्धेमध्ये सहभागी होताना आपल्या विषयाचा निबंध स्वच्छ अक्षरात लिहून त्याचा फोटो गुगल ड्राईव्हवर अपलोड करावा व ती सुद्धा लिंक योग्य प्रतिसादाच्या ठिकाणी पेस्ट करावी. चित्रकला स्पर्धेचा सहभाग नोंदवताना आपल्या निवडलेल्या विषयाचे चित्र काढून त्याखाली आपले नाव व इतर सर्व माहिती लिहून त्याचा फोटो गुगल ड्राईव्हवर सेव्ह करावा व त्याची लिंक योग्य प्रतिसादाच्या ठिकाणी पेस्ट करावी. तर इथे आपल्याला आपलं पूर्ण नाव लिहायचं आहे, पदनाम लिहायचं आहे, शाळा कार्यालयाचं नाव लिहायचं आहे, मोबाईल क्रमांक लिहायचा आहे, तालुका इथून आपल्याला निवडायचा आहे. ते क्लिक केलं की आपले तालुके दिसतील. त्यानंतर स्पर्धेचा विषय निवडायचा आहे 1 किंवा 4, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जर 4 नसेल तर जे आपल्याला निवडायचं आहे त्याच्यावरती आपण क्लिक करू शकतो. त्यानंतर चित्रकलेची गुगल ड्राईव्हची लिंक इथे पेस्ट करायची. नंतर चारोळी रील्सची लिंक इथे पेस्ट करायची आहे. लेखनाची निबंधाची लिंक इथे पेस्ट करायची आहे आणि स्लोगन किंवा व्हिडिओची लिंक इथे पेस्ट करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला या ड्राईव्हची लिंक कशी करायची ते आपण थोडक्यात पाहूयात. याच्यातून आपण बाहेर पडूयात. इथून बाहेर पडल्यावरती आपल्याला ड्राईव्ह जे आहे ते ओपन करायचं आहे. ड्राईव्ह आपलं ओपन केल्यानंतर आधीचे काही फोल्डर्स असतील तर ते दिसतील तुम्हाला. जर काही फोल्डर तयार केलं नसेल तर इथं आधी आपल्याला फोल्डर तयार करून घ्यायचं आहे. ड्राईव्हचं पेज ओपन केल्यावरती इथे प्लसचं चिन्ह आपल्याला दिसतं, याला आपल्याला क्लिक करायचं आहे. या प्लसच्या चिन्हाला इथे आपल्याला फोल्डर शब्द दिसतोय बघा, या फोल्डरवरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला फोल्डरला आपला नाव द्या, स्वतःचं नाव द्या किंवा महिला दिन आपण नमुना दाखल घेऊयात. क्रिएट शब्द दिसतो, याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं आपलं फोल्डर तयार झालेलं आहे. आता या फोल्डरला आपण क्लिक करूयात. आता या फोल्डरमध्ये आपल्याला आपले जे काही असेल व्हिडिओ, चित्र, निबंध, त्याचे फोटोचे आपल्याला लिंक द्यायची आहे. त्या फोटोचे लिंक आपल्याला कशी द्यायचे ते बघूयात. फोटो इथे आधी आपल्याला अपलोड करावं लागेल. पुन्हा एकदा आपल्याला प्लसच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथे फोल्डर जे आपण तयार केलं होतं सगळ्यात खालचा शब्द त्याच्यावरती आहे बघा अपलोड. इथे अपलोडवरती आपण क्लिक केलं की आपलं सगळं जे काही इंटरनल स्टोरेजचा डाटा आहे तो सगळं इथे आपल्याला दिसेल. व्हिडिओचे इथून व्हिडिओ घेता येतील, फोटो घेता येतील. तर आता समजा आपण हा जो स्क्रीनशॉट काढला होता, हे माझा समजा निबंध आहे, चित्रकला आहे. त्या संदर्भामध्ये मी त्याला क्लिक केलं. इथं अशा पद्धतीने वरती आपल्याला उजव्या कोपऱ्यामध्ये अपलोड हा शब्द दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि आपलं नेट कसं चालतं त्यानुसार आपल्या इथे फोटो, व्हिडिओ जे आहे ते इथं अपलोड होणार आहेत. आता एका स्पर्धेत सहभागी होत असेल तर काही अडचण नाही. मात्र जर 4 स्पर्धेमध्ये आपण सहभागी होणार असो तर आपल्याला कळण्यासाठी नेमकं कोणता फोटो आहे आणि व्हिडिओ कोणत्या स्पर्धेसंदर्भातला आहे त्याच्यासाठी आपल्याला इथे जे अपलोड केलेल्या जे साहित्य आहे त्यावरती इथे 3 डॉट दिसत आहेत बघा उभे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे खाली बघा या डाउनलोडच्या खाली तर रिनेम हा शब्द दिसतोय, तिथे रिनेम करूयात. आणि इथे समजा हा आहे चित्रकला, याला आपण चित्रकला असं नाव देऊयात. रिनेम आहे, या रिनेमवरती क्लिक करूयात. इथे चित्रकला हा आलेलं आहे, आधीचं नाव तिथे गेलेलं आहे. आता आपल्याला सांगितलेलं आहे की याची जी लिंक आहे ती लिंक पाठवताना ती एनीवन आपल्याला करायची आहे. तर ती लिंक आपण एनीवन म्हणजे सगळ्यांना पाहता अशी कशी करावी ते पाहूयात. पुन्हा एकदा आपल्याला या साहित्याच्या 3 जे डॉट आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर जे आपल्या टायटल दिसेल त्याच्याखाली शेअर ऑप्शन आहे, त्याच्याखाली मॅनेज ॲक्सेस आहे बघा. या मॅनेज ॲक्सेसवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या मॅनेज ॲक्सेसवरती क्लिक केल्यानंतर इथे बघा जनरल ॲक्सेस आहे, इथं रस्टिगेटेड आलेलं आहे. ओनली पीपल ॲडेड कॅन ओपन विथ द लिंक आणि निळ्यामध्ये चेंज दिलेलं आहे. आपल्याला चेंज करायचं आपल्याला. जो कोणी बघेल त्या लिंकला क्लिक करून त्याला ते दिसायला पाहिजेत.
आपले जे परीक्षक असतील त्यांना या चेंजवरती आपण क्लिक करूयात. इथे आता आपण चेंजवरती क्लिक केलं तर इथं रिस्टिकेटेड आणि थोडासा ॲरो दिसतोय, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर एनीवन विथ द लिंक हा शब्द दिसतो, याला फक्त क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर अपडेट होत आहे आणि बघा आता इथं आलेलं आहे एनीवन ऑन द इंटरनेट विथ दिस लिंक कॅन व्ह्यू. आता आपल्याला इथून बॅक यायचं आहे, पुन्हा वरून बॅक यायचं आहे आणि आता काय करायचं आहे तर याची ही जी लिंक आहे पुन्हा एकदा त्या 3 टिंबांना क्लिक करायचं आहे आणि इथं कॉपी लिंक येते बघा, या कॉपी लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लिंक कॉपी झालेली आहे. यातून ड्राईव्ह ॲपमधून पुन्हा बाहेर पडायचं आहे. पण बाहेर पडल्यानंतर आपल्याला पुन्हा आपल्या व्हॉट्सअपच्या वैयक्तिक अकाउंटवरती यायचं आहे. ती लिंक इथं पेस्ट करायची आहे. आपल्या नेटनुसार वेळ घेईल. इथे पेस्ट केलेली आहे. आता इथून ही लिंक आपल्याला कॉपी करायची आहे. त्यानंतर या व्हॉट्सअप ॲपमधून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आपला क्रोमवरती जायचं आहे. तिथं आपला जो फॉर्म ओपन झाला होता आणि ज्या आपण त्याला चित्रकला नाव दिलं होतं तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण ही पेस्ट करू शकतो. तर अशा पद्धतीने इथे आपण प्रत्येक स्पर्धेची लिंक पेस्ट करू शकतो आणि इथे सबमिट या बटनावरती क्लिक करू शकतो. आपला सहभाग जो आहे तो नोंदवला जाणार आहे. त्यानंतर शेवटचे हे जे 2 स्पर्धा आहे याच्यासाठी वेगळा फॉर्म आहे. यालावरती आपण पुन्हा स्क्रीनशॉट याचा काढूयात. स्क्रीनशॉट काढून झाल्यानंतर पुन्हा त्या पेजला गॅलरीतून आपण ओपन करूयात. पुन्हा गुगल लेन्सवरती आपण क्लिक करूयात. गुगल लेन्सवरती क्लिक केल्यानंतर जे 2 आहेत QR कोड त्याच्यापैकी कुठल्याही काही QR कोडला आपण क्लिक करूयात. पुन्हा इथून स्किप करूयात आणि आता हा 5 आणि 6 नंबरच्या ज्या स्पर्धा आहेत त्याच्या संदर्भातली इथं माहिती आपल्याला आलेली आहे. इथं सहभागी महिला कर्मचाऱ्यांचं नाव, सहभागी महिला कर्मचारी संपर्क क्रमांक, सहभागी महिला कर्मचारी यांच्या शाळेचे कार्यालयाचं नाव, तालुक्याला क्लिक करायचं आहे. रांगोळी स्पर्धेत सहभाग घेणार आहे काय, होय नाही क्लिक करायचं. नृत्य स्पर्धेत सहभागीबाबत खालीलपैकी एका पर्याय निवडा, होय किंवा नाही. नृत्य स्पर्धेत सहभागीबाबत खालीलपैकी एक पर्याय निवडावा. जे काही आपल्याला निवडायचं असेल पर्याय तो. नृत्य एकपात्री प्रयोग समूह नृत्य 10 पेक्षा जास्त सहभागी नसावेत. नाटिका वैयक्तिक नृत्याचे बोल किंवा विषय जे काय असेल तो टाकायचा आहे. फॅन्सी ड्रेस रॅम्प वॉक सहभाग होणार आहे काय क्लिक करायचं आहे आणि कवी संमेलनात सहभागी होणार आहे काय यावरती क्लिक करून सबमिट करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण आपला सहभाग या अतिशय चांगल्या असा जिल्हास्तरीय उपक्रमामध्ये आपण सहज सोप्या पद्धतीने सहभागी होऊ शकतो. सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या पद्धतीने सहभाग नोंदवावा. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.